आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आराध्याची सही हिला कशी जमली? वेल, absolutely. You're absolutely right, Mr. Kamath. प्लीज बसा ना. आय अज्युम की तुमचं काम झालंय मिस्टर कामत, राईट? मिस्टर देशमुख, तुम्ही काहीतरी बोलणार होतात. काही इश्यूज आहेत का मॅनेजमेंटमध्ये? ह्या वेळेला आपल्याला खूप मोठं नुकसान झालंय. आपल्या अर्ध्या डील्स कॅन्सल झाल्या आणि अर्ध्या डील्स लॉस मध्ये गेल्या. आय नो मिस्टर देशमुख. गेले काही दिवस बिझनेसमध्ये कोणाचंच लक्ष नाहीये. आय नो, त्याने आपलं खूप नुकसानही झालंय. बट डोंट वरी, विल बी बॅक ऑन ट्रॅक. हे सगळं सॉर्ट करू आम्ही. काळजी करू नका तुम्ही. आत्ता जो प्रॉब्लेम आहे तो कसा सॉल्व्ह करायचा आहे, तुम्हाला काय वाटतंय सांगा. आपल्याला हे सगळं बॅलन्स करण्यासाठी ग्रेड 3 आणि ग्रेड 4 यामधल्या वर्कर्सचा पगार कपात करावा लागेल. ताई, अगं तुझा याच सगळ्यात हातखंडा आहे ना? नाही म्हणजे याआधी पण तू ऑफिसमध्ये असे अनेक इश्यूज सॉल्व्ह केलेत, राईट? नाही पण बरोबर आहे, तू 6 महिने नव्हतीस इथे, तर कदाचित बिझनेसमध्ये तू सगळं काही हँडल करायचं विसरली असशील ना. नाही, मी समजू शकते. श्रावणी, जरा. मिस्टर देशमुख, एक्झॅक्टली कुठल्या ग्रेड्सच्या एम्प्लॉईजचे पगार आपण कट करायचा विचार करतोय, प्लीज सांगाल का? ग्रेड 3 आणि ग्रेड 4 यामधल्या एम्प्लॉईजचा. मला सांगा, सगळ्यात कमी पगार कोणाला असेल आपल्या कंपनीत? सफाई कामगारांना. म्हणजे एक्झॅक्टली किती? 12 किंवा 15. 12 की 15? 12. आणि त्यातही टॅक्स कट होऊन तो पगार त्यांच्या हातात मिळतो, बरोबर? म्हणजे हार्डली महिन्याची जेमतेम तोंड मिळवणी त्यांच्या हातात मिळते. आणि आता त्याच्यावरच आपण कुऱ्हाड मारणार आहोत. कसं आहे ना मिस्टर देशमुख, म्हणजे आपल्या घरी जेव्हा दिवाळी असते त्यावेळी आपण सगळीकडे रोषणाई करतो, दिवे लावतो, पणत्या लावतो. तुमच्या आमच्यासारख्या लोकांच्या घरातल्या 4 पणत्या जर विझल्या तर त्याने फार काही फरक पडणार नसतो. पण तुमच्या लक्षात येत आहे का, ज्यांची ऐपत फक्त 1 पणती लावायची आहे आणि तीच पणती जर आपण विझवायला गेलो ना, तर त्यांचं घर आणि आयुष्य दोन्ही अंधारात जातं. आणि अशाच माणसांचा पगार कापून ज्यांना सगळ्यात जास्त गरज आहे त्यांचीच एकुलती 1 पणती विझवायला निघालात तुम्ही मिस्टर देशमुख. नाही, मी समजू शकते, आपल्याला आपल्या कंपनीच्या एम्प्लॉईजच्या पगारात कपात करण्याची गरज आहेच. पण मग आपण ग्रेड 1 आणि ग्रेड 2च्या सगळ्या एम्प्लॉईजच्या पगारात कपात करूया, ओके? बरोबर ना सासूबाई? कसं वाटतंय तुम्हाला माझं सजेशन? ब्रिलियंट. देशमुख, आराध्य इज ॲब्सोल्युटली राईट. ग्रेड 3, ग्रेड 4 वर्कर्सवर अन्याय व्हायला नको. आपण सगळे आहोत ना. आम्हाला असं वाटतंय की ग्रेड 1, 2 या सगळ्या ऑफिसर्सचे, रादर अख्ख्या मॅनेजमेंट टीमचे, त्यात आम्ही पण आलो, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, CEO, CFO सगळे आम्ही स्वतः मेल टाकू. प्लीज इन्फॉर्म एव्हरीवन की सगळ्यांच्या सॅलरीमध्ये 20% डिरेक्शन होणार आहे.
ऑफकोर्स त्या सगळ्यांना नंतर कॉम्पन्सेट केलं जाईल वेन एव्हरीथिंग गोज गुड. ओके, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही जातीने यात लक्ष घालू, सगळ्यांशी बोलू. बट असंच होणार आहे अँड दॅट्स फायनल. डू यू अंडरस्टँड? आय थिंक वी आर डन. थँक्यू जेंटलमॅन. या तुम्ही. ओके मॅडम. मिस्टर कामत, आय थिंक तुमचं कामही झालेलं आहे. थँक्यू. सो थँक्यू. हो मॅम. मम्मा तुम्ही इथे? तुझं बाहेर नक्की काय चाललं होतं ते विचारायला आलो होतो आम्ही. का त्या ताराला सगळ्यांसमोर लीगल डॉक्युमेंट वाचायला का लावलंस? एक तर लीगल डॉक्युमेंट, त्याची भाषा आधीच कठीण असते, त्यात इंग्लिश. ती काही चुकली असती मग? पण मम्मा मी तर सगळ्यांसमोर तुमची सून किती स्मार्ट आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न करत होते ना. का तिला सगळ्यांसमोर तोंडघशी पाडायचा प्रयत्न करत होतीस? नशीब तिने हँडल केलं. पण मुळात आम्हाला कळत नाही श्रावणी, तू यात का पडतेस? अगं आमचा व्यवसाय रन करण्याची वेळ तुझ्यावर कधीच येणार नाहीये. आणि तुला काय वाटलं ग? तू तिला सगळ्यांसमोर उघडे पाडण्याचा प्रयत्न करतेस हे आमच्या लक्षात येणार नाही. यू स्टे इन युअर लिमिट्स. हा, कळतं ना आम्ही काय बोलतोय ते. आमचं घर, आमचा व्यवसाय कसा रन करायचा ते आम्ही बघू. तुला काय हवं होतं? अक्षयशी लग्न झालं ना ते? मग आता संसार कर, सुखी राहा. आमच्या व्यवसायात ढवळाढवळ करू नकोस. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. मला ना जुनी गाणी ऐकावीशी वाटतात. चला आपण आता जुनी गाणी म्हणूया. हो, पण आता तुझी औषधांची वेळ झालीये. आपल्याला आधी औषधं घ्यायची आहेत. ठीक आहे, मग आपण औषधं घेऊन झाली की गाणी म्हणूया. म्हणूया, पण औषधं घ्यायला ना रूम मध्ये पाणीच नाहीये. मग मी आता खाली जाते किचन मध्ये, तुझ्यासाठी पाणी घेऊन येते आणि थोडंसं काम उरलंय किचन मध्ये ते पण करून येते. ओके. पण 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 तू लवकर येशील ना परत नक्की? तू जर माझा हात सोडला नाही ना तर मला पटकन जाऊन तुझ्यासाठी पाणी नाही आणता येणार. मग पाणी जर नाही आणलं तर औषधं नाही घेता येणार, आणि औषधं जर नाही घेतली तर गाणी पण नाही म्हणता येणार. सोड बरं. ठीक आहे. गुड बॉय.